नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण थेट मुद्द्यावर येऊया. मध्यपूर्वेत सध्या जो अतिशय गुंतागुंतीचा जिओपॉलिटिकल बुद्धिबळाचा खेळ सुरू आहे ना, तो तसा खूप दूर घडत असल्यासारखा वाटतो. पण थांबा, याचा थेट फटका आपल्या जागतिक अर्थव्यवस्थेला आणि मुख्य म्हणजे शेअर बाजाराला कसा बसतोय, हे आज आपण डिकोड करणार आहोत. आता सध्या सीमेवर एकदम अनपेक्षित अशी शांतता दिसतेय. गोळीबार थांबलाय आणि तणाव निवळला असं वाटेल. पण खरा प्रश्न हा आहे की अमेरिका आणि इराणमधला हा संघर्ष खरंच संपलाय की हा एखादा मोठा भयंकर असा रणनीतिक सापळाय. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात ना अशा शांततेच्या मुखवट्यामागे अनेकदा मोठी वादळं लपलेली असतात आणि नेमकं हेच सध्या खूप संशयास्पद वाटतंय. तर इराणने आपली पहिली मोठी खेळी केली आहे. त्यांनी चक्क 14 मुद्द्यांचा एक प्रस्ताव समोर ठेवलाय. यात त्यांनी म्हटलंय की ते जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला ठेवतील आणि आपला न्यूक्लिअर प्रोग्रॅमही 15 वर्षांसाठी थांबवतील. ऐकायला खूप छान वाटतंय ना, पण यात एक मोठी गोम आहे. अट अशी आहे की त्यांचे जे सध्याचे न्यूक्लिअर ॲसेट्स आहेत ते स्वतःकडेच ठेवणार. म्हणजे शस्त्र बनवण्याची क्षमता नष्ट नाही करायची, फक्त तात्पुरती बाजूला ठेवायची. आणि या सगळ्यात पैशांचा आकडा ऐकून तर खरंच धक्का बसेल. यावरवर आकर्षक वाटणाऱ्या शांततेच्या प्रस्तावामागे एक भली मोठी मागणी आहे. इराणचे जे 100 ते 200 अब्ज डॉलर्सचे जागतिक ॲसेट्स निर्बंधांमुळे गोठवले गेलेत ते त्यांना लगेच परत हवेत. आणि एवढंच नाही, UAE आणि इतर आखाती देशांकडे त्यांनी तब्बल 270 अब्ज डॉलर्सची प्रचंड मोठी मागणी केली आहे. थोडक्यात सांगायचं तर जागतिक अर्थव्यवस्थेला वेठीस धरून मागितलेली ही एक खूप मोठी किंमत आहे. आता या सगळ्यामुळे अमेरिकेची अवस्था कशी झाली आहे माहिती आहे? त्यांची एक मोठी राजकीय कोंडी झाली आहे. अमेरिकन काँग्रेसने लष्कराला दिलेली युद्धाची 60 दिवसांची विशेष परवानगी 1 मे रोजीच संपली आहे. म्हणजे वेळेचं चक्र अमेरिकेच्या विरोधात गेलंय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जोपर्यंत इराण स्वतःहून पहिला हल्ला करत नाही तोपर्यंत अमेरिकन सैन्य त्यांच्यावर कोणतीही मोठी लष्करी कारवाई करूच शकत नाही. अमेरिका अगदी पूर्णपणे अडकली आहे. या कायदेशीर कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेने ऑपरेशन फ्रीडम नावाची एक अतिशय धाडसी पण तितकीच धोक्याची रणनीती आखली आहे. सध्या अमेरिकन नौदल काय करत आहे तर ते क्रूड ऑइल आणि गॅसच्या जहाजांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून सुरक्षा पुरवत आहे. पण ही फक्त सुरक्षा नाही बरं का, हे एक प्रकारचं आमिष आहे. इराणने चिडून या ताफ्यावर हल्ला करावा जेणेकरून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि युद्धासाठी एक कायदेशीर कारण मिळेल. हा खरोखरच एक जीवघेणा खेळ सुरू आहे. आता सर्वात रंजक भाग पाहूया. या जागतिक गोंधळाचा शेअर बाजारावर काय परिणाम होतोय? तर आश्चर्यकारकपणे काहीच नाही. जगात युद्धाची भीती आहे, कच्च्या तेलाचे दर भडकण्याची शक्यता आहे, तरीही बाजारात अजिबात घाबरगुंडी नाहीये. उलट जागतिक संकटापेक्षा बाजाराचं लक्ष आपल्या स्थानिक घडामोडींवर जास्त आहे. जसं की पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे कल. तिथली राजकीय परिस्थिती बाजाराला अनुकूल वाटल्यामुळे निफ्टीने थेट 200 पॉईंट्सची मोठी उसळी घेतली. म्हणजे विचार करा, जागतिक संकटापेक्षा स्थानिक राजकारण सध्या बाजाराला जास्त महत्त्वाचं वाटतंय. हे सगळं पाहिल्यावर एक अतिशय गंभीर प्रश्न उभा राहतो. शेअर बाजार सध्या युद्धाच्या भीषण शक्यतेकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्थानिक गोष्टींवर चालतोय खरा, पण बाजारातील ही स्थिरता खरोखरच टिकणार आहे का? की प्रत्यक्ष युद्धाचा भडका उडण्यापूर्वीची ही केवळ वादळापूर्वीची शांतता आहे? जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा हा खेळ इतका अनिश्चित आहे ना की ही शांतता कधीही भंग पावू शकते. हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला सखोल विचार करायला लावणार आहे.